नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची ब्रेकिंग न्यूज. मागील महिन्यात भोगावती नदीत 3 ते 4 वेळा सांडपाण्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. परिणामी वारंवार मासे मृत्यूच्या घटना घडत असून नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता निर्माण झालेली आहे. सतत प्रदूषित पाणी नदीत मिसळत असताना संबंधित यंत्रणा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करत आहे, असा तीव्र सवाल संतप्त ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. भोगावती नदीवर बहिरेश्वर येथील शासकीय बंधाऱ्याजवळ दूषित पाण्यामुळे मृत मासे पाण्यावर तरंगताना आढळून येत आहेत. ग्रामपंचायतींकडून नागरिकांना पाणी उकळून प्यायच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र गेल्या महिन्यात नदीकाठच्या गावांमध्ये कावीळच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. तरीही या गंभीर परिस्थितीकडे ना प्रशासनाने ठोस लक्ष दिलेले आहे, ना लोकप्रतिनिधी सक्रिय असल्याचे जाणवत आहेत. सर्व यंत्रणा निष्क्रिय असल्याची भावना नागरिकांत पसरली असून लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. नदीचे पाणी काळसर झाले असून तीव्र दुर्गंधी पसरत आहे. खबरदारी म्हणून काही गावांमध्ये ग्रामपंचायतींनी पाणी पुरवठा तात्पुरता स्थगित केला आहे, परंतु पर्यायी व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ग्रामस्थांना तेच दूषित पाणी वापरावे लागत आहे. बहिरेश्वर, महे, कोगे, बालिंगे आणि शिंगणापूर परिसरात आरोग्य विभागाने पाहणी करून सर्वेक्षण सुरू केले आहे. मागील महिन्यात हळदी, कानगाव, कोथली आणि कुरुकली या गावात काविळीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले होते. सध्या मात्र त्यात काहीशी घट झाल्याची माहिती मिळत आहे. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज.